ज्या वयात तरुण पिढी भावी आयुष्याचे स्वप्न रंगवत असतात, त्या वयात त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य देशासाठी पणाला लावलं. ते थोर क्रांतिकारक म्हणजे खुदीराम बोस. बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1889 साली बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील हबीबपूर गावात झाला. आई वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मोठ्या बहिणीनं त्यांचा सांभाळ केला. बंगालची फाळणी झाल्यानंतर बोस यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. सत्येन बोस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्यांचं क्रांतिकारी जीवन सुरू केलं. 9वीत असताना त्यांनी शाळा सोडली आणि त्यांचा पूर्ण वेळ देशासाठी दिला. 28 फेब्रुवारी 1906 साली सोनार बंगला नावाचं एक जाहिरात पत्रक वाटत असताना बोस यांना पोलिसांनी पकडले. दरम्यान बोस यांनी हुशारीनं त्यांना चकमा देत तिथून पळ काढला. त्यानंतर 16 मे 1906 रोजी पोलिसांनी त्यांना अटक केली, पण अल्पवयीन असल्या कारणाने त्यांना समज देऊन सोडण्यात आले. 6 डिसेंबर 1907 रोजी बंगालमध्ये नारायणगड रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कटात बोस यांचा सहभाग होता. किंग्सफोर्ड चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट हे क्रूर अधिकारी म्हणून ओळखले जात होते. फक्त क्रांतिकारकांना त्रास देणं हा त्यांचा मूळ उद्देश होता. म्हणून क्रांतिकारकांनी त्यांची हत्या करण्याचा कटयोजना आखली. युगांतर क्रांतिकारी दलाचे नेते वीरेंद्र कुमार यांनी किंग्सफोर्डच्या हत्येची कामगिरी खुदीराम बोस आणि प्रफुल्लचंद यांच्याकडे सोपवली. प्रफुल्लचंद आणि खुदीराम बोस दोघे किंग्सफोर्डला मारण्यासाठी बिहारला रवाना झाले. बिहारला पोहोचल्यानंतर 8 दिवस त्यांनी किंग्सफोर्ड आणि त्याच्या कुटुंबावर पाळत ठेवली. 30 एप्रिल 1908 रोजी रात्री 8:30च्या दरम्यान किंग्सफोर्डच्या बग्गीवर बॉम्ब हल्ला केला, पण त्यांचा अंदाज चुकला आणि त्या हल्ल्यात किंग्सफोर्डची पत्नी आणि मुलगी तिचा मृत्यू झाला. हल्ल्यात किंग्सफोर्डचा मृत्यू झाला असं समजून दोघांनीही तिथून पळ काढला आणि पुसा रेल्वे स्थानकात पोहोचले. रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांच्या हालचालीवरून पोलिसांना संशय आला आणि तिथेच त्यांना घेरण्यात आले. आता आपल्याला अटक होणार हे जाणताच प्रफुल्लचंद यांनी स्वतःवर गोळी झाडली, तर खुदीराम बोस यांना पोलिसांनी अटक केली. बोस यांच्यावर हत्येचा खटला दाखल करण्यात आला. केवळ 5 दिवस चाललेल्या या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनी ही त्यांचा गुन्हा कबूल करत फाशीची शिक्षा स्वीकारली. 11 ऑगस्ट 1908 साली त्यांना फासावर चढवण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ पुसा रेल्वे स्थानकाचं नाव खुदीराम बोस स्थानक असे करण्यात आलं आहे. खुदीराम बोस यांच्या फाशीनंतर बंगालमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. बंगालमधील जुलाह भागात एक खास धोतर बनवण्यात आलं. या धोतराच्या काठावर खुदीराम असे लिहिलं होतं. स्वातंत्र्य चळवळीत प्राणाची आहुती देणारे खुदीराम बोस हे पहिले क्रांतिकारक होते.